जय येशू, जय जय येशू. यावेळेस आम्ही प्रेषितांचे कृत्य 5वा अध्याय 1 ते 11 या वचनांवर मनन करणार आहोत. आणि या वचनांमध्ये हनन्या आणि सपिरा यांची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. जी घटना खरोखर पहिल्या मंडळीमध्ये घडली ती घटना आपण पाहिले की पहिली मंडळी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरली होती. चौथ्या अध्याय आम्ही पाहिले की ते प्रार्थना करत असताना ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, ती जमीन हादरली. देव त्या आत्म्याचं सामर्थ्य खूपच मोठं होतं. प्रभूनं आम्हाला सगळ्या गोष्टी चांगलं आणि सुंदर निर्माण केलेलं आहे. एक चित्र मला तुम्हाला दाखवायचंय की ज्यावेळेस सैतान येतो आणि मग आमच्या जीवनाची दशा बदलून टाकतो. आणि ते चित्र मला तुम्हाला दाखवायचं. फार दिवसापूर्वी ते चित्र मी पाहिले की एक सुंदर चित्र तुम्हाला दिसतं. काय पाहायला मिळतं? एक राजकुमारीचं चित्र. आणि मग प्रभूनं सगळं चांगलं निर्माण केल्यानंतर हळूहळू सैतान त्या गोष्टीला उलट फिरवतो. आणि आता तुम्ही पाहत असाल, हा चेहरा कोणालाच नको वाटतो. अशी दशा सैतान करत असतो. आणि या मंडळीमध्ये चुकीच्या बिया पेरण्याकरिता प्रतिहल्ला त्याचा चालू झाला आहे. कारण मंडळी वाढत आहे, आत्म्यानं भरत आहे. आणि मग सैतान चुप्प कसा राहणार, गप्प कसा राहणार. आणि म्हणून त्यानं या ठिकाणं एक काम केलं आहे. ऐकणारे प्रियजन हो, हा संदेश तुम्ही याहीपूर्वी ऐकला असेल, पण माझा एक प्रश्न आहे. हनन्या आणि सपिरा यांच्या जीवनात जे त्यांनी केलं, तशाच प्रकारे पवित्र आत्म्याची जर तशीच उपस्थिती आज जर आमच्या प्रत्येकाच्या जीवनात आणि मंडळीत आणि कुटुंबात जर आली तर काय होईल? हनन्या व सपिरा यांच्या जीवनामध्ये सैतानानं लबाडी पेरली, ढोंग त्यांच्यामध्ये पेरलं, मोह, चोरी, दुटप्पीपणा, फसवणूक हे त्यांच्या जीवनामध्ये त्याने पेरलं. आम्ही पाहतो की या पेरणीची कापणी हनन्या आणि सपिरा यांनी केली. त्यांना त्यांच्या ढोंगेपणाची शिक्षा मिळाली. ही घटना प्रेषितांचे कृत्य 5व्या अध्यायामध्ये 1 ते 11 वर्षामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आम्ही 4थ्या अध्यायामध्ये पाहिलं की बर्णबानं आपली जमीन विकली. सगळे पैसे जे जमिनीचे आले ते प्रेषितांच्या पायाजवळ त्यांना आणून ठेवले. आणि बरेच लोक अशा प्रकारे कृती करत होते. आपल्या स्वतःच्या मनानं ते करत होते. प्रभूच्या कार्याकरिता ते देण्यामध्ये अग्रेसर झाले होते. आणि म्हणून हनन्या आणि सपिरा यांनी पण ठरवलं की आपण पण आपली जमीन विकू आणि प्रेषितांच्या पायाजवळ तो पैसा आणून टाकू. परंतु ही गोष्ट करीत असताना हनन्याची पत्नी सपिरा यांनी हनन्याला सांगितलं की ठीक आहे, त्यातला थोडासा भाग आपण ठेवून घेऊ आणि राहिलेले पैसे चर्चमध्ये, मंडळीमध्ये देण्याचा प्रयत्न करू. त्या प्रकारे त्यांनी केलं. परंतु त्यांनी लबाडी केली. ज्यावेळेस पेत्र पवित्र आत्म्याने भरलेल्या असताना त्यांना प्रश्न केला की तुम्ही एवढ्यालाच जमीन विकली काय? त्यावेळेस त्याने सांगितलं हो, तेवढ्यालाच मी जमीन विकली. पण ते लबाडी होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला पश्चाताप करण्याची 1 सेकंड सुद्धा संधी नाही मिळाली. तात्काळ तो पेत्राच्या, प्रेषिताच्या पायाजवळ मरून पडला. अशीच घटना आम्ही यहोशावाचं पुस्तक 7वा अध्याय मध्ये वाचतो. त्या ठिकाणी आंचन नावाचा हा मनुष्य आहे.
आणि हे युद्ध हरू लागले. त्यावेळेस यहोशुआ उपडा पडून पश्चाताप करून रडू लागला, प्रभूला मागू लागला आणि प्रभू म्हणे, असा उपडा का पडलास? उठ, कारण तुझ्या कॅम्पमध्ये काहीतरी घटना घडली आहे, ती मला तुला सांगायची आहे. आणि मग प्रभू यहोशुआला काय म्हणाला हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. यहोशुआ 7 आणि 11 वचन. एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत, म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रूपुढे टिकाव धरवत नाही. काय वस्तू आणल्या होत्या यांनी? त्याचं वर्णन 24 वचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. ते रुपे, तो जागा व सोन्याची वीट ही या आंचननी त्या कॅम्पमधून घेऊन आणून आपल्या तंबूमध्ये पुरून ठेवली होती. आणि त्यामुळं इस्रायल लोक शत्रूसमोर टिकाव धरू शकत नव्हते. जर सैतानाला आम्ही साथ देत राहिलो तर मग आत्मिक युद्धामध्ये आम्ही आशक्त होऊ लागतो. आमची बळकटी निघून जाते. बर्नबा यांनी जमीन विकली व पूर्ण पैसे प्रेषितांच्या पायाजवळ आणून ठेवले. हे त्यांचं ऐच्छिक कृत्य होतं. मालमत्तेचे विक्रीचे संभाव्य कारण कदाचित गणना 18-20 प्रमाणे, अनुवाद 10-9 प्रमाणे असतील, परंतु ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे ते करत होते. परंतु हनन्या यांनी अर्धी किंमत आणली व प्रेषितांसमोर तो खोटं बोलला. याची माहिती पेत्राला अगोदरच देवाच्या आत्म्याने दिली होती. जिथं पवित्र आत्मा आहे, जिथं देवाचं सामर्थ्य आहे, त्या ठिकाणं लबाड्या, खोटारडेपण उघडच पडतं. अप्रामाणिकपणा हनन्या आणि सफिरेचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यांच्यात एक निष्ठता राहिली नाही. म्हणजे पहिल्या मंडळीच्या सद्गुणांच्या विरुद्ध हे गुण सैतानानं त्यांच्यामध्ये पेरले. लबाडी अतिशय भयानक पातक आहे. सगळीच पातकं भयानक आहेत, परंतु लबाडी असं झाड आहे की या झाडावर अनेक फळं येतात. लबाड बोलणारा फसू लागतो. पुष्कळ दिवसापूर्वी एका माणसाने काही वस्तू विकल्या माझ्या, आणि त्या वस्तूमध्ये एक छोटीशी इस्त्री त्याने मला दिली. तो म्हटला, ये इस्त्री चार्ज करने का और रखने का, और इससे तुम कभी भी ट्रैवल में जाते तो निकालने का और इस्त्री करने का, ये बहुत अच्छा है. और साहब आप याद रखोगे, मेरा नाम लोगे. हे बघा, मी त्याचं नाव घेतोय, त्याची आठवण मला राहिली. अहो, कशाचं चार्ज होतंय ते, कशाचं काय त्याने फसवलं. आणि ती इस्त्री मी चार्ज होत नाही, काय नाही. प्रवासात नेऊन पाहिले ते काही गरम राहत नाही. फसवा फसवे, लबाड्या, ह्या स्वार्थी प्रवृत्तीनं ते फळ त्या ठिकाणी निर्माण होतं. गणना 23:19 मध्ये देवाचं वचन सांगतं की आमचा देव कधीही खोटं बोलत नाही, कधीच नाही. तिताला पत्र 1 अध्याय 2 वचनामध्ये देखील आम्ही त्याची वाच्यता ऐकतो. सगळ्यात चांगलं वचन मला प्रभूनं दाखवलं माझ्या जीवनात ते हे. याचा अर्थ असा की आम्ही सगळेजण जे आहोत, लबाड्यांचं जे प्रमाण आम्हामध्ये आहे ते आम्ही तात्काळ आज प्रभूच्या पायाजवळ टाकलं पाहिजे. योहान 8:44 देवाचं वचन सांगतं, तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, तेव्हा तो स्वतःचेच बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. आता याच्यामध्ये मला जास्त खोलवर जाण्याची आवश्यकता नाही की किती भयानक प्रकारे लबाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. एक लबाड लपवण्याकरिता 100 लबाड बोलावे लागतात. आणि प्रभूचं वचन सांगतं योहान 14:6 मध्ये, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे.
देव कधी खोटं बोलत नाही आणि देवाचा आत्माही खोटं बोलत नाही. परंतु या ठिकाणं यांनी ती रिस्क घेतली. कशासाठी बरं यांनी हे केलं? त्यांच्या उदारतेसाठी. त्यांना प्रतिष्ठा व सन्मान पाहिजे होता की पहा, हनन्या आणि सफीरा यांनी देखील आपली जमीन विकली, सन्मान करा, प्रतिष्ठा करा, हा त्यांची वाहवा करा. आज अनेक लोक यासाठी भुकेले. सत्ता, संपत्ती, पावर. ज्यांच्याकडे जास्त संपत्ती त्यांना जास्त हवा, ज्यांना जास्त सत्ता त्यांना जास्त सत्ता हवी. आणि त्यामुळं ते मंडळीत येऊन मंडळीची धुळदाण करीत आहेत. गरिबांना मदत करण्याकरिता नव्हे, तर स्वतःचा इगो, मी पण जपण्याकरिता, स्वार्थ पोचण्याकरिता हनन्या आणि सफीरा यांनी ही कृती केली. इगो या शब्दाचा अर्थ काय लेखकाने असं लिहिलंय, एजिंग गॉड आउट, म्हणजे देवाला आमच्या जीवनातून आणि कार्यातून बाहेर ठेवणं. अगदी यहुदी परुषी लोकांसारखं. ते पण धार्मिक पुढारी होते, धर्माचं रक्षण करणारे होते. परंतु आता ही नवीन पहिली माता मंडळी, जी वाढीव मंडळी, त्यामध्ये सैतानानं काम सुरू केलं, लबाडी. पेत्रानं त्यांचं ढोंग व सैतानानं त्यांच्या जीवनात केलेली ती धूर्त कामं पाहिली. देवाचा न्याय त्यांच्यावर आला व त्यानं खाली पडून प्राण सोडला. आम्ही नेहमी पवित्र आत्म्याच्या उपस्थितीबाबत सावध असलं पाहिजे. तो निघून जातो हे योग्य नाही तर आम्ही मरू, जशी हनन्या सफीरामध्ये घटना घडली. बहिणींनो आणि भावांनो, ही भयानक घटना आहे. आज आमच्या समाजामध्ये खोट्या भविष्यवाण्या, खोटं बोलणं याला इतका पेव आलाय, इतकं ते उच्च कोटीला पोहोचलंय की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय याची शहनिशा करणं देखील आज अवघड झालंय. आणि आम्हाला असं वाटतं की देवाला हे कळत नाही. पण देवाच्या उपस्थितीत या गोष्टी टिकवू शकत नाहीत, कारण परमेश्वराचं सामर्थ्य मोठे आहे. मोशे देवाच्या उपस्थितीत असताना निर्गमाच्या पुस्तकात 19 अध्यायामध्ये त्याने त्याला सांगितलं होतं की तुझ्या लोकांना सांग तुम्ही लांब उभे राहा, कारण त्याचं सामर्थ्य त्या पर्वतावर होतं ना. इव्हन प्राण्यांना तुम्ही बाहेर ठेवा, कारण ते जवळ येतील तर ते मरून जातील, ते मरतील. देवाचं सामर्थ्य भयानक आहे, मोठं आहे. त्या सामर्थ्यासमोर टिकाव धरणं अवघड आहे. तरी हनन्यानं हा प्रकार केला. आणि पुढे आम्ही वचनामध्ये पाहतो की 3 तासानंतर त्याची पत्नी आली. हनन्याला निहून तरुणांनी पुरलं सुद्धा, कारण तो ऑन द स्पॉट तात्काळ मृत्यू पाहिला. मग देवाचं वचन सांगतं 7व्या वर्षी मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय? तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुम्हाला उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेच तिने तिच्या पायाजवळ पडून प्राण सोडला. आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. यावरून सर्व मंडळीला व ऐकणाऱ्याला सर्वांना मोठं भय प्राप्त झालं. कल्पना करा, जर आम्ही त्या मंडळीत त्यावेळेस असतो, ही घटना आमच्या डोळ्यासमोर घडली असती तर आम्हाला काय वाटलं असतं. याचा अर्थ असा आहे की तिथे बसलेले लोक लवाड बोलत नव्हते काय? माझ्या एका देवाच्या सेवकाने, माझा मित्र, त्यांनी एकदा प्रश्न विचारला होता सभेमध्ये, ज्यांनी आजूपर्यंत खोटं बोलले नाहीत जन्मल्यापासून त्यांनी हात वर करा. एकाचाही हात वर नव्हता. आम्ही सगळ्यांनी या चुका केल्या आहेत.
आम्ही सर्वांनी पाप केला आणि देवाच्या गौरवाला आम्ही उणे पडलो. रोम 3:10 प्रमाणे नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. लबाडीचं पातक भयानक पातक आहे. सर्व मंडळीवर भय पडलं. ही बातमी सगळीकडे गेली. हनन्या मेला, सफीरा मेली. त्याच जागेवर पडून तात्काळ त्यांना बोलण्याची संधी नाही प्राप्त झाली. पश्चातापाला वेळ सुद्धा राहिला नाही. ढोंग म्हणजे जे आम्ही नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न करणं. कंसात मला एक शब्द त्यासाठी बोलला पाहिजे, तो हा कलाकार, ऍक्टर. परुषी तसे होते, सदुकी तसे होते. ते बाहेरून धर्मकृती दाखवत होते, परंतु अंतःकरणात देवावर त्यांची प्रीती नव्हती. अन्यथा त्यांनी या गोष्टी केल्या नसत्या. त्याचं वर्णन तुम्हाला मार्क शुभवर्तमान 15:7 या वचनामध्ये पाहायला मिळेल. मत्ते 6:2 आणि 5 या वचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लूक शुभवर्तमान 13वा अध्याय 15व्या वचनामध्ये या धर्मपुढाऱ्यांच्या आचरणांविषयी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि प्रभू त्यांचा धिक्कार करतोय. त्यांच्या पापाचं ते गुरुत्व, ती शक्ती थेट पवित्र आत्म्याविरुद्ध, शेवटी देवाविरुद्ध होती. त्यांचा सत्सेक विवेक बुद्धी सैतानानं हाणून पाडली. आम्ही प्रकाशात चालण्याऐवजी अंधारात ते चालू लागले. देवासमोर पारदर्शक जीवन जगा हो. माणसाला मी फसू शकतो, पण देवाला कधीही नाही. मंडळीमध्ये शिस्तीची नितांत आज आवश्यकता आहे. अन्यथा मृत्यूची शिक्षा ही पुढे चालू राहील. 1 करीन 11:22 आणि 30 वचनाप्रमाणे मंडळीमध्ये शिस्त आणली पाहिजे. जे चूक करतायत ते चुकीचं त्यांना दाखवलं पाहिजे, सांगायला पाहिजे. पण जो बोलतो त्याच्या विरुद्ध उलट गोष्टी घडतात. गुप्त पाप गुप्तपणे हाताळावीत. खाजगी पाप खाजगीपणाने त्या प्रभूला कबूल करावेत. सार्वजनिक पापे सार्वजनिकपणे आम्ही प्रभूला सांगावीत. या आध्यात्मिक कर्करोगाचा त्वरित सामना करा. मत्ते 18 आणि 15 मध्ये देवाचं वचन सांगतं, दुर्लक्ष करू नका. जर त्यांनी पश्चाताप केला नाही तर त्यांचा न्याय केला जाईल. हे देवाचं वचन स्पष्टपणे आम्हाला सांगतं. यावर आम्ही जास्त खोल जाणार नाही, कारण तुम्ही सर्व आपण एका या जगामध्ये जगत आहोत, ज्या जगामध्ये लबाड्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. सगळीकडे फसवाफसवी चालली आहे आणि अंधार या जगामध्ये आम्हाला प्रकाश बनायचा आहे. मत्ते 5:14 मध्ये देवाचं सांगतं की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. योहान 8:12 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, मी जगाचा प्रकाश आहे. आणि म्हणून जग जसं करतं तसं नव्हे, आम्ही आमच्या ठाई जगिकतेचा नव्हे पण देवाचा पवित्र आत्मा कार्य करीत असला पाहिजे. प्रभू पुढच्या वचनामध्ये आम्हाला काही आणखी गोष्टी शिकवित आहे. प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय आणि 12 पासून पुढच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रेषितांनी वेगवेगळी अद्भुत कृत्य केली. पुष्कळ चिन्ह घडत राहिली. जरी या गोष्टी एका साईडला शैतान आणत होता, मंडळामध्ये समस्या निर्माण करत होता, पण देवाचं काम कधी थांबणार नाही, कधी थांबलं नव्हतं आणि येथून पुढे कधी थांबणार नाही. ते पुढेच जाईल. आणि म्हणून पुढच्या वचनांमध्ये आम्ही पाहतो 12व्या वचनापासून पुढे की प्रेषितांनी अनेक लोकांना बरं केलं, बरेच चमत्कार केले. पेत्राच्या दुसऱ्या उपदेशामध्ये आपण पाहतो लोकांची संख्या 5,000 पर्यंत वर आली. दुसरीकडे अनेकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्यांच्यामध्ये ते सामील झाले. पण दुसऱ्या बाजूला अनेक लोक घाबरतही होते, परंतु पुष्कळ जण विश्वास ठेवित होते.
देवाने प्रेषितांना महान चमत्कार करण्याची शक्ती दिली, हे खरे आहे. तसेच काही सामान्य सदस्यांनी चमत्कार शक्ती प्राप्त केली आणि तेही प्रभूसाठी कार्य करू लागले. चिन्ह आणि चमत्कार म्हणजे त्यांच्या सेवेचं हे प्रामाणिकपण होतं. प्रभूने त्यांना तो आशीर्वाद दिला. देवाचा मार्ग लोकांना दाखवण्याकरिता त्यांनी त्यांना दिशा दाखवली. पुष्कळ लोक प्रभूकडे येऊ लागले. 14 वचन, विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया ह्यांचे समुदाय प्रभूला मिळाले गेले, इतके की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटांवर ठेवत, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्याच्यातील काही जणांवर पडावी. इतकं सामर्थ्य पवित्र आत्म्याचं पेत्राच्या ठाई उभं राहिलं. त्याच्या सावलीनं सुद्धा रोग बरे होऊ लागले. त्याच्या कृतीवरून, त्याच्या शब्दावरून, पण त्याची सावली सुद्धा प्रभूने त्याचा उपयोग केला. स्तोत्र 121:5 मध्ये सावलीपणा देव आम्हा संगती राहतो. एकच अशी गोष्ट आहे आमच्या जीवनामध्ये की जी आम्हाला सोडून जात नाही, ती म्हणजे सावली आमच्या भौतिक जीवनात. पण तो देव तर आम्हाला कधी सोडतच नाही. परमेश्वरानं मोठमोठी कामं केली. भूतानं पछडलेले लोक बरे झाले. अनेकांना त्यांच्याकडं आणण्यात आलं. यरुशलेमेच्या आसपासच्या चहूकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकरांचा व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. या घटना घडत राहिल्या. अनेक लोक प्रभूवर विश्वास ठेवू लागले. तशी त्यांनी प्रार्थना केली होती, चिन्ह कर, चमत्कार कर, आम्हाला धैर्यानं बोलायला मदत कर. आणि प्रभूची सेवा पहिल्यापेक्षा आणखी जोमानं पुढे जाऊ लागली. आणि मग पुन्हा सैतान आला आणि त्यानं कार्य करायला सुरुवात केली. 17 ते 42 या वर्षामध्ये आम्ही पाहतो की सनहेद्रिन ही जी सभा, त्यानं आपला विरोध यांच्या विरोधात तीव्र केला. कारण या आरोग्यदानानं, अभियानानं अनेक लोक बरे झाल्यानं अनेक लोक प्रभूवर विश्वास ठेवित होते. पहिला हल्ला तो लंगडा मनुष्य बरा झाला म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. आता हा दुसरा हल्ला, कारण अनेक लोक तसा अनुभव घेत होते. पेत्र आणि योहान यांना तुरुंगवासात टाकावं असं त्यांनी ठरवलं. 18 ते 25 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्याकरिता तुरुंगवासाची शिक्षा जाहीर केली. ते आणि काही लोक त्यांनी अटक केली. परंतु आम्ही पाहतो की स्वर्गातील देवदूतांद्वारे त्यांची तुरुंगातून पुन्हा सुटका झाली. तुरुंगाचा दरवाजा उघडून प्रेषितांना त्यांनी बाहेर आणले आणि त्यांना मंदिरात उभे राहून नवीन जीवनाचा संपूर्ण संदेश जाहीर करण्याची सूचना देण्यात आली. तुम्हाला मला एक सांगायचंय की सैतान कितीही प्रखरतेने येऊ दे, प्रभू सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचं काम कधीच थांबलं जाणार नाही. हे चित्र प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला विशेष रीतीनं पाहायला मिळतं. 19 वचन, परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, जा आणि मंदिरात उभे राहून या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा. हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे प्रमुख याजक व त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्रायल लोकांचे संपूर्ण वडील मंडळ एकत्र बोलवले आणि त्यांना आणण्यास बंदिशाळीकडे पाठवले.
या पुढाऱ्यांना त्यांना वाटले की ते अजून तुरुंगातच आहेत, परंतु ते तुरुंगातून बाहेर पडले. येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा ते करू लागले. त्यांची सुटका झाली. आमची सुटका देवानं यासाठी केली आहे की आम्ही देखील त्याची घोषणा करावी, महत्कृत्य करावेत, सत्यानं वागावं. 22 ते 24 वचनामध्ये आम्ही पाहतो की ती कडक सुरक्षा होती, तरीही देवाने त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं व त्यांनी मंदिरात लोकांना ते शिकवत गेले. सनहेद्रिनी सभा 70 लोक आणि एक मुख्य याजक म्हणजे 71 लोकांची मिळून असे. आणि जुन्या करारानुसार गणना 11:6 प्रमाणे मोशेनं हे 71 वडील निवडलेले होते. आणि त्या अनुषंगानं ही सभा नवीन करारात देखील कार्य करत होती. ज्यांनी येशूला वधस्तंभी चढवलं, ज्यांनी पेत्र, योहान आणि येशूच्या प्रेषितांना छळ करण्याकरिता पुढाकार घेतला, हे ते मंडळ. 26 ते 39 या वचनामध्ये त्यांच्यावर खटला चालवण्यात आला, सुनावणी करण्यात आली. मंदिराच्या पुढाऱ्याने त्यांना पुन्हा अटक केली. दुसऱ्यांदा त्यांची चौकशी केली. मुख्य याजक व यहुदी न्यायसभेसमोर त्यांना आणण्यात आलं. खरं तर प्रेषितांसमोर हे मंडळ शक्तिहीन झालं होतं. त्यांचं काय चालेना, त्यांचं काय जमेना. तरी पण त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांना धमकी देण्याकरिता, पुन्हा त्यांना सांगण्याकरिता एकत्र बोलवलं. त्यावेळेस प्रेषितांनी त्यांना उत्तर दिलं की आपण मनुष्याऐवजी देवाची आज्ञा पाळली पाहिजे की नाही हे पहा, आणि आम्हाला सांगा की आम्ही कुणाची आज्ञा पाळावी, देवाची आज्ञा पाळावी का आपली आज्ञा पाळावी. आज हा संभ्रम आम्हा सर्वांसमोर आहे, पण उत्तर हे आहे की आम्ही देवाची आज्ञा पाळली पाहिजे. त्यांना सूचना दिलीत होती, या नावानं तुम्ही शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निक्षून सांगितले होते की नाही. तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात. परंतु पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. आज मला तुम्हाला हेच सांगायचे की मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा पाळणं कधीही चांगलंय. आमची मुख्य चिंता देवाची आज्ञा पाळणं कडे असली पाहिजे. आमची दुय्यम चिंता आम्ही येशूला उंच करण्याकरिता असली पाहिजे, कारण पवित्र आत्मा हा मुख्य साक्षीदार आहे. आणि जो कोणी देवाची आज्ञा पाळतो तेथेच देवाचा आत्मा कार्य करतो. आणि मग पुन्हा पेत्रानं त्यांना समज दिली. त्यांना सांगितलं, ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले, त्याला आपल्या पूर्वजाच्या देवाने उठवलं, तेच शुभवर्तमान. पेत्र जोमानं त्यांच्याशी बोलत आहे, पुन्हा त्यांना सांगत आहे, ज्याला तुम्ही मारलं, ज्याला तुम्ही नाकारलं, देवानं त्याला आपल्या उजव्या हाताकडे बसवलं आहे. तो मरणातून उठला आहे, तो तारणहार आहे, तारण करतो आमचं. आणि म्हणून तुम्ही पश्चाताप करा आणि त्याच्याकडे वळा. येशूचा मृत्यू झाला, पण त्याचं पुनरुत्थान पण झालं. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. संदेशाची सुरुवात, संदेशाची सांगता पेत्राची देवाच्या आज्ञा पाळा यानं झाली. आणि या सनहेद्रिनला असं वाटलं की यांना आता ठार मारलं पाहिजे. पण त्या सनहेद्रिनमध्ये गमालियल नावाचा एक शिक्षक होता, ज्याला पावलाला त्यानं शिक्षण दिलं होतं. हा एक सन्माननीय नागरिक होता, सन्माननीय सभासद होता त्या सनहेद्रिन सभेमध्ये. त्यानं सांगितलं की तुम्ही घाई करू नका, थांबा. कारण
त्यांना मारणं एवढं सोपं नव्हतं. आणि म्हणून त्यांनी 2 व्यक्तींची उदाहरणं दिली. एक थुदास, जो पहिल्या शतकात जुडिया प्रांतात असफल बंडखोर नेता झाला होता. त्यानं खोटारड्या भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यानं बंड केलं होतं. यार्दीन नदी विभाजण्याचं त्यानं लोकांना सांगितलं होतं. बऱ्याच लोकांना त्यानं नादी लावलं होतं. पण त्याचं काम टिकलं नाही. हे गमालिएलनं सनहेद्रिनला सांगितलं. त्याचप्रमाणे यहुदा नावाचा दुसरा व्यक्ती, त्यानं रोमन सरकारला कराच्या विरोधात बंड केलं. त्याची झिलट पार्टी होती. त्याच्या मागून गलतीकर यहुदा नावनेशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितून आपल्या नादी लावले. त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानत होते त्या सर्वांची पांगापांग झाली. ह्या 2 गोष्टी गमालिएलनं एक शिक्षक या नात्यानं त्यांना सांगितलं की आमच्या इतिहासात त्या घटना घडल्या. जे खोटारडे होते, जे लबाड होते, त्यांचा नायनाट झाला, ते नष्ट झाले. आणि म्हणून गमालिएलनं 38 ते 39 या वर्षामध्ये त्यांना सल्ला दिला. तो सल्ला आपण वाचूया. तो एक धार्मिक राजकारणी होता आणि त्याला मोहात पडायचे नव्हते. म्हणून 38 वचन तो म्हणाला, म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या. कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यायचे नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल. हे स्पष्टपणे गमालिएलनं सनहेद्रिन सभेला सांगितलं. आणि तो म्हणाला, मी सल्ला देतो, या लोकांना एकटे सोडा, त्यांना जाऊ द्या. कारण जर त्यांचा हेतू किंवा क्रियालाप मानवी उत्पत्तीतील असेल तर ते अपयशी होतील. परंतु जर ते देवाकडून आले तर तुम्ही ते थांबवू शकणार नाही. आम्ही देवाचं काम थांबवू शकणार नाही. आणि म्हणून परिषदेनं त्या सनहेद्रिननं निष्कर्ष घेतला. आणि त्यानं सांगितलं, परिषदेने गमालिएलचा सल्ला स्वीकारला आणि पुन्हा येशूविषयी तुम्ही बोलू नका. आणि त्यांना पुन्हा त्यानं चेतावणी दिली, पुन्हा त्यांना धमकी दिली 40 वचनामध्ये. व ते येशूने त्यांना सांगितल्याप्रमाणे आनंद करीत तिथून निघून गेले. प्रभूने त्यांना सांगितलं, ज्यावेळेस तुमचा छळ होईल त्यावेळेस तुम्ही आनंद करा, उड्या मारा. लूक 6:22 ते 23 या वर्षामध्ये आम्ही ते वचन वाचलाय. दिवसेंदिवस सार्वजनिक आणि खासगी मंदिरात, दरबारात आणि घरोघरी त्यांनी अधिक शिकवणे थांबवले नाही. येशू ख्रिस्ताची सुवार्ता ते सांगतच राहिले. अशा प्रकारे पहिल्या मंडळीचा छळ करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आली आणि सुवार्ता उपदेश न करण्यास मनाई केली आपल्याच लोकांनी. परंतु ख्रिस्तासाठी दुःख सहन करणे हा त्यांचा सन्मान होता. त्यामुळे आजपर्यंत व येशू परत येईपर्यंत हे मंडळीचं कार्य चालूच राहणार आहे. टर्टुलियन या देवाच्या सेवकाने असं म्हटलं आहे, याने रोमन राज्य करताना ओरडून सांगितले, आम्हाला मारा, छळ करा, दोषी ठरवा, धूळ बनवा. तुम्ही जितके आमचे नुकसान कराल तितके जास्त आम्ही वाढू. हे ख्रिस्ती जनांचे रक्त आहे. आणि म्हणून आज आम्हाला भिण्याची गरज नाही. परंतु मुद्दा हा आहे की ज्या ज्या ठिकाणी देवाचं काम घडतंय, जोमानं पुढे जाते, त्या ठिकाणी सैतान त्याच वेगानं, त्या जोमानं काम करतो. आणि म्हणून आम्ही सावध असलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त करो तुम्हाला ती सावधता पाळण्याकरिता आज तो मदत करो. प्रार्थना करूया. प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करतो, हे जे वचन आम्ही ऐकत आहोत आणि शिकत आहोत,
आम्हाला माहिती आहे प्रभू की ज्या ज्या वेळेस तुझं काम होतं त्यावेळेस दुष्ट वेगानं येऊन काम करतो, पण तो विजयी होत नाही, तो विजयी होणार नाही, कारण विजय तुझा आहे प्रभू. आणि म्हणून जे सर्वजण ऐकणारे आज आहेत प्रभू, त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ता विजय निर्माण होऊ दे, त्यांना विजयी कर, अशी माझी प्रार्थना आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद देव.